म्हण्या, तुमच्या किटी पार्टीत तुम्ही एकमेकींच्या भानगडीवर तासनतास बोलत बसता. मग तू रोज कशाला जातेस? बायको काय करणार? जी गैरहजर असते तिच्याच सर्व भानगडी बाहेर काढल्या जातात. डॉक्टर, तू यायला उशीर केलास. म्हण्या, का? काय झालं डॉक्टर? माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे? डॉक्टर, अरे तुझी अपॉइंटमेंट 6ची होती, तू 7 वाजता आलास, त्याबद्दल बोलतोय मी. पप्पा, बेटा, आज तुझी आई इतकी चुपचुप कशी बसली आहे? बेटा, सर्व माझीच चूक आहे. पप्पा, नालायक, असं काय केलं तू? बेटा, आईने लिपस्टिक मागितली होती, मी चुकून फेविक्विक दिलं. पप्पा, शतायुषी हो माझा मुलगा, देव असा मुलगा सर्वांना देव. एक मुलगी रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये आली आणि बोलली, काल रात्री अंधाराचा फायदा घेऊन गण्याने माझ्यावर जबरदस्ती केली. पोलीस हैराण. मॅडम, एकतर तुम्ही सांगत आहात रात्र होती, मग सर्वांना सोडून तुम्हाला गण्यावरच का शक आहे? मुलगी, कारण मला माहीत आहे त्याला काय करायचं आणि कसं करायचं ते सांगावं लागत होतं. आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून आमचे लाखो रुपये त्यांच्या ताब्यात देतो, आणि हे लोक 3 रुपयांचा पेनसुद्धा दोरीने बांधून ठेवतात. मुलगा, जर मी मेले तर तू काय करशील? मुलगा, मी पण मरून जाईन. मुलगी लाडात येऊन, पण का? मुलगा, तुझ्या नादात एवढी उदारी झाली की फेडणं मुश्किल आहे. गुरुजी, काय रे, वर्गात डुलक्या देतोयस? विद्यार्थी, नाही गुरुजी, गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतंय. कोलगेटवाला बंड्याला, क्या आपके टूथपेस्ट में नमक है? बंड्या, नाही, मी वरून टाकतो चवीनुसार थोडं थोडं. कोलगेटवाल्याने थोबाडीत मारून घेतली. पती, माझ्यासाठी लांबून लांबून लग्नासाठी मागण्या येत होत्या. पत्नी, बरोबर आहे, जवळ राहणाऱ्यांना तुमचे कांड माहीत असतील. शेतामध्ये एक बाई आंघोळ करत असते. अचानक तिचा नवरा येतो. नवरा, नालायक, काहीतरी घालून आंघोळ कर, कोणी बघितले तर. बायको, उद्यापासून घालेल. बायको दुसऱ्या दिवशी चप्पल घालून आंघोळ करत होती.